ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। औरंगजेबाने शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की तिसऱ्या लाईनीत उभं केलं आणि त्यांची अवहेलना केली, तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे। आज तिसरी यादी जाहीर होणार आहे, तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही। त्याने महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत, तिकीट मागायला आपण काय भिकारी नाही यांच्याकडं, काय कारण नाही तिकीट मागायची कुणाला। आज फक्त महाराजांच्या नावाखाली ते इतक्या वर्ष मतदान घेतात ते, आणि आज 13व्या वंशाला तिकीट मागायची वेळ येते। ही निर्लज्जपणाचा कळस घातलेला आहे। आजपासून तिकीट मागणं नाही, आम्ही स्वतः तिकीट आहे। महाराज हे आमचं मतदार आहेत आणि आम्ही त्यांचे मतदार आहोत, ते आमचे नेते आहेत। जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिलंय का बघा तुम्ही। आज कुठल्या वंशजाला, आज तुम्ही मागच्या इलेक्शनचं पण बघा, महाराजांच्या मुळे तिकीट ह्या लोकांना मिळाली। तो महाराजांचं नाव घेत नाही। अरे तुला खांद्यावर हात टिकून निवडून आणला त्यांनी, आणि तू त्याचं नाव घेत नाही। कुठल्याही सभेमध्ये महाराजांचं नाव घेतलं का कुणी सांगा? घेतलं का? एकच खासदार होतील म्हणून कुणी नाव घेतलं का? आज सांगा मला, आजच्या ह्या घडीपर्यंत फक्त म्हणतात की नाही आम्ही मागतो, आम्ही करतो। काय करताय तुम्ही? आजपर्यंत आवाज काढणं, तुम्ही मिटिंग होऊन सांगितलं का? कुठल्या सभेला सांगितलं का? कुठल्या बातमीला दिसतंय का की आज भाजपच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून की येऊन तिथं स्टेजवर सांगितलं की आमचा एकच खासदार असेल, फक्त उदयन महाराज असतील, ह्याच्या व्यतिरिक्त तर दुसरा कुठला खासदार नसेल। आज कोणाची ताकद झाली का सांगायची सातारा जिल्ह्यातनं? का नाही सांगत? की औरंगजेबाने शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की तिसऱ्या लाईनीत उभं केलं आणि त्यांची अवहेलना केली, तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे। आज तिसरी यादी जाहीर होणार आहे, तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही। अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्या पद्धतीनं सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत। जर उद्या भविष्यात आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही, तर उद्या सगळे उदयन महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील, जेवढे पदाधिकारी असतील, ह्या परिस्थितीवर आता आपण इथं थांबलोय। कुठलाही पदाधिकारी असो, तो कुणी असो, उद्याच्याला 10 वाजता त्यानं शिवतीर्थावर यायचं, राजीनामा फुकट यायचं नाही त्याने। महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत, तिकीट मागायला आपण काय भिकारी नाही यांच्याकडं, काय कारण नाही तिकीट मागायची कुणाला। आज फक्त महाराजांच्या नावाखाली ते इतक्या वर्ष मतदान घेतात ते, आणि आज 13व्या वंशाला तिकीट मागायची वेळ येते। ही निर्लज्जपणाचा कळस घातलेला आहे। आजपासून तिकीट मागणं नाही, आम्ही स्वतः तिकीट आहे। महाराज हे आमचं मतदार आहेत आणि आम्ही त्यांचे मतदार आहोत, ते आमचे नेते आहेत। जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिलंय का बघा तुम्ही। आज कुठल्या वंशजाला, आज तुम्ही मागच्या इलेक्शनचं पण बघा, महाराजांच्या मुळे तिकीट ह्या लोकांना मिळाली। आज महाराज जिथं जातात तिथं महाराजांच्या मागे पब्लिक असतं। सातारा जिल्ह्यात ना प्रत्येक ठिकाणी भावना अशी आहे की महाराजांना इतक्या दिवस ठेवलंच, त्यांना तिकीट द्यासाठी मागणी करावी लागते। हे किती मोठं दुर्दैव आहे। तुम्ही मला एक सांगा, परवा एक इथं कुठं मिटिंग झाली, तिथं एक कुठला तरी नेता म्हणतो महाराजांचं नाव घेत नाही। अरे तुला खांद्यावर हात टिकून निवडून आणला त्यांनी, आणि तू त्याचं नाव घेत नाही। कुठल्याही सभेमध्ये महाराजांचं नाव घेतलं का कुणी सांगा? घेतलं का? एकच खासदार होतील म्हणून कुणी नाव घेतलं का? आज सांगा मला, आजच्या ह्या घडीपर्यंत फक्त म्हणतात की नाही आम्ही मागतो, आम्ही करतो। काय करताय तुम्ही? आजपर्यंत आवाज काढणं, तुम्ही मिटिंग होऊन सांगितलं का? कुठल्या सभेला सांगितलं का? कुठल्या बातमीला दिसतंय का की आज भाजपच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून की येऊन तिथं स्टेजवर सांगितलं की आमचा एकच खासदार असेल, फक्त उदयन महाराज असतील, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला खासदार नसेल। आज कोणाची ताकद झाली का सांगायची सातारा जिल्ह्यातनं? का नाही सांगत? का नाही सांगत? तुम्हाला फक्त मताला महाराज पाहिजे का? ऐका, उद्या नाही गोष्ट झाल्या नाहीत, उमेदवारी जर जाहीर झाली नाही, तर भाजपचे महाराजांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी देणारच आहे उद्याला, द्यावेच लागेल त्यांना, द्यावंच लागेल। आता ही तयारी आज पूर्ण झालेली आहे। उद्या सकाळी 10-10:30 वाजता सर्व कार्यकर्ते आज आपल्या शिवतीर्थावर पोहायला। त्याच्यापेक्षा काय मला म्हणायचंय, जिल्हा कोर कमिटी काय एक शब्द बोलून झाली नाही ना, म्हणून कुठं शब्द कुठली कोर कमिटी तुम्हाला ह्या लोकसभेचं प्रमुख नेमलंय। आमची तुम्हाला विनंती आहे, आम्ही सगळेजण शांत बसतो, तुम्ही जिल्हा प्रमुखांना 2 शब्द बोलायला ऐका 2 मिनिटं परत रिपीट करावं लागते। तुम्ही नव्हता असणाऱ्या कार्यकर्त्यांचा आक्रोश एवढा प्रचंड होता की पोलिसांना आत यावं लागलं, एवढा आक्रोश होता।
परंतु जेवढे छत्रपतींचे प्रेम करणारे लोक आहेत तेवढी कायदा सुव्यवस्था आणि पक्षाचाही तितका बोलायचा सांभाळणारी माणसं आहेत सगळे कार्यकर्ते, म्हणून तो आक्रोश थांबवला गेलाय. याचा अर्थ जिल्हाध्यक्षांनी समजायचं नाही की महाराजांना किंवा महाराजांच्या कार्यकर्त्यांना काही समजत. कोर कमिटीचा विषय मागायचा निघाला, त्यांनी सांगितलं, संतोष कंशे होते तर की कोर कमिटीची तातडीची बैठक रात्री बोलवली. ठीक आहे, भाजपला सीट मागितली, परंतु आता जसं शरदरावांनी सांगितलं तसं आज अखेर एकाही नेत्यानं किंवा भाजपचा पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कुटुंब प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्षांनी आज चित्राताई वाघ सारखी महिला साताऱ्यात येऊन महाराजच त्या सातारा लोकसभेचा खासदार असतील बोलतात. आज सुरभीताई भोसले एक महिला असून युवती असून त्यांची मागणी होती महाराजच होत आहेत आणि यांनी काय बांगडे भरलेत का? एकालाही महाराजांचं नाव घ्यायला वाटते. छत्रपतींचा सातारा म्हणायचं, राजधानी म्हणायचं, महाराष्ट्रभर फिरताना स्वाभिमान सांगायचा, राजधानीचा सांगायचा आणि महाराजांचं नाव घेण्याची यांना जर लाज वाटत असेल तर यांनी पदावर खाली पाय उतरावं. हे काय म्हणतात बरोबर आहे की कोर कमिटीचा विषय घेतला, बरोबर आहे की कोर कमिटीचा विषय घेतला. तुम्हाला मी जबाबदारीने बोलतो, फादर बॉडी असेल, कोर कमिटी असेल, जिल्हा कार्यकारिणी असेल, ह्या निवडी होताना जशी पाठीमागच्या आठवड्यामध्ये टकले बोरगावमध्ये झालेल्या सभेत मी नाव घेऊन बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, कारण आता पाणी गळायला आलेलं आहे त्यामुळे नाव घ्यावं लागते. टकले बोरगावच्या सभेत जिल्ह्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा नितीन काका खासदार होताना मला बघायला आवडेल ही भाषा करत असेल तर ह्यांना अधिकार काय नैतिक भाजपचा अध्यक्ष म्हणून बसायला. दुसरी गोष्ट, कोर कमिटीची निवड करत असताना उदयनराजेंच्या सोडून द्या, उदयनराजेचा फक्त म्हणत नाही मी, जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, जबाबदारीने बोलतो. कराड विधानसभा मतदारसंघामध्ये कराड उत्तरामध्ये 2 सेक्रेटरी, कराड दक्षिणमध्ये 1 सेक्रेटरी, फलटणमध्ये 1 सेक्रेटरी आणि सातारामध्ये 1 सेक्रेटरी. हे 5ही सेक्रेटरी कुणाचे समर्थक आहेत? एकही सरचिटणीस जिल्ह्याचा प्रमुख फादर बॉडीतला आम्हाला अत्यंत महत्वाचा महामंत्री म्हणतात. 6ची 6 सरचिटणीस हे स्वतःच्या मर्जीतले केले आणि आता कोर कमिटीचे टेक्निकल मुद्दे आपण सांगतात आणि प्रत्येक मुद्दा महाराजांच्या माध्यमात जो निगेटिव्ह मुद्दा आहे तो पोहोचवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं स्वतःचे बगलबच्चे आजूबाजूला बसवून या ठिकाणी महाराजांना पहिल्यापासून फितुरी करून त्या ठिकाणी तिकीट न मिळवण्यासाठी या पक्षातील कार्यकारी जिल्हा कार्यकारिणीतूनच प्रयत्न झालेला आहे की ठाम या ठिकाणी महाराजांचा एक सच्चा मावळा म्हणून या ठिकाणी माझा आरोप आहे. हा खोडून दाखवा, जिल्हाध्यक्ष असतील किंवा कोर कमिटी कोण असेल त्यानं हा खोडून दाखवायचा आहे. माझी भूमिका काय आहे? माझी भूमिका पहिल्या वेळेस मी सांगतो की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जी उमेदवार आहे ती पहिल्या यादी द्यायला पाहिजे होती. ते काय नुसते महाराज नाहीत तर संपूर्ण देशाचे छत्रपती. ह्या देशामधील कमीत कमी 7 राज्यांवरती मराठी मतांचा प्रभाव आहे. तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे होती. जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला राखायचा होता, छत्रपतींचा सन्मान राखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे होती. आपण उमेदवारी मागण्याचं काही गरज नाही. माझं म्हणणं होतं उद्या महायुतीनं उदयनराजेंना चॉईस दिली पाहिजे होती की तुम्हाला कुठून उभं राहायचंय. माझं मत आहे असं की उदयनराजेंनी स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईसला वाव दिला नाही पाहिजे. ह्या पद्धतीने जर वागलं तरच भविष्यात राजकारण होईल आणि तर राजकारण होणार नाही. प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल. हे न करता उदयनराजेंनी स्वतः महाराजांनी उद्या उमेदवारी डिक्लेअर करावी. जनता तुमच्या पाठीमागे आहे आणि सदैव राहील. कोणाची वाढ बघण्यात काहीही अर्थ नाही. जर पहिल्या आधी तुमचं नाव येत नसेल तर ती महाराष्ट्राची शर्मेची बाब आहे. उदयनराजे असतील अगदी शिवेंद्रराजे असतील, दोघांनाही फसवण्याची भूमिका झालेली आहे. तर ती फसवेगिरी आता न होऊन देण्यासाठी उद्याला महाराजांनी उमेदवारी स्वतः डिक्लेअर करावी अशी छत्रपतींना माझी विनंती आहे. आपल्या सर्वांचं बरोबर. छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहेत उदयन महाराज यांना पहिल्या टप्प्यात सुद्धा उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही, दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही. ज्या ज्या वेळेला भाजपचे मोठमोठे कार्यक्रम या गांधी मैदानावर सातारा शहरात होतात याचं संपूर्ण नियोजन ज्या मंदिरातून होतंय. उगीच उदयन महाराजांच्याकडे यायचं आणि यावेळेस मान पण छत्रपतींना आणि मतदान पण छत्रपतींना करायचं. आणि असं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्टेजवर घ्यायचं,
पंकजरावांनी सांगितल्याप्रमाणे वंदन त्यांना करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना काटकरांनी सांगितलं त्याप्रमाणे तिसऱ्या रांगेत उभं करायचं हे अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. उदयनराजे भोसले यांच्या मनगटात एवढी धमक आहे की ते निवडून येऊन सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता आणि मागच्या वेळेला आणि परत एक जण बोलत असताना परत निवडणुकीला सामोरे गेलेले होते. बोलायचे त्यानं पूर्ण बोला. आमची भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या एवढी नम्र विनंती आहे की उदयन महाराज आहेत म्हणून आज वलय चांगल्यापैकी तयार झालेलं आहे. एक उदयन महाराज बाजूला झाले तर त्यांचे हे सगळे मावळे बाजूला होणार आहेत. पक्ष वाढलाय तो उदयन महाराजांमुळे वाढलाय. त्यामुळं या वेळेला आता काटकरांनी आणि शरद काटकरांनी पंकज वगैरे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जर निर्णय झाला नाही तर उद्या उदयन महाराजांसहित सर्वांचा राजीनामा असेल. कारण हा अन्याय सहन केला जाणार नाही. त्यांची सगळ्या युवकांची आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की तात्या महाराजांनाच तिकीट मिळायला पाहिजे. आणि ही गोष्ट खरी आहे की पहिल्या जसं अण्णांनी सांगितलं भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे यादीत नाव हे पहिल्याच यादीत महाराजांचं नाव यायला पाहिजे होतं. आणि आमची सर्वांचीच सर्व युवक आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराजांनाच तिकीट मिळावं आणि महाराजांनीच खासदार व्हावं अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आता सुद्धा तीच मागणी आहे. तुम्ही फितूर घोडकडे पाहिजेत आणि त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. हटवण्याची वेळ गेली संपली आता जिल्हाध्यक्ष हे सगळे फितूर झालेले अरे एक मिनिट मला बोलून द्या. बोलतो भावल्याच बोलायला देणार आहे पण एक मिनिट जरा थांबाल का नाही ऐकाल का नाही. मी उठून बोलणार आहे जरा थांबा. जे बोलणार आहेत त्यांना बोलू द्या. प्रत्येकानं आपलं म्हणणं शांततेत म्हणणं तुम्ही शांततेत आणि ज्या पद्धतीनं प्रवीणनं मांडणी केली तसं शांततेत ऐकल्यानंतर त्याचा ओहापोह सगळा होईल. परंतु तुम्ही जर नुसतीच बडबड केली गोंधळ केली तर